श्री स्वामी स्वामी मित्रांनो, मी तन्मय आजच्या कन्याने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघू शकता इथं आपण एक द्रावण तयार केलं आहे, जे आपण पिकाच्या बुडात देण्याकरिता वगैरे वापरतो. याचं नाव काय ते तुम्हाला, याचं नाव आहे फसलपट्टी. आपण बनवलेली आहे, कशी बनवली काय बनते सांगतो. 2 किलो आपण चुना घेतला. चुनाही कोणचा बारीकवाला नाही घ्यायचा, पावडर चुना नाही, गडेवाला. चुनाचा गडा राहतो ना, गडे येते तो. 2 किलो चुना घेतला आहे. त्यानंतर 5 किलो मीठ घेतलेलं आपण. मीठ कोणचं खडे मीठ घ्यायचं, जे आपण जे कोर्स लाईन वगैरे घेताना जे आपण मीठ टाकतो ना, इलेक्ट्रिसिटी वगैरे घेतो, जे आपण अर्थिंगच्या ह्याच्यात जे आपण मीठ टाकतो ते आपण मीठ घेतलं 5 किलो. सोबत आपण घेतलं खली, नीम खली किंवा सरसो किंवा तीळ. आता नीम आणि सरसो तीळ हे काही आपल्या इकडे मिळत नाही आमच्या इकडे, म्हणून आपण काय केलेलं आहे, ते आपण तीळ घेतलेले, जुने पुराण तीळ. आपण दरवर्षी तीळ घेतो. 2-4 वर्षाला आपण तीळ घेऊन जे तीळ ते मातेरा वगैरे तो आपण दरवर्षी जमा करतो. 5-6 किलो 5 किलोच्या जवळपास तो घेतलेला आहे. ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे खाली, बारीकच फक्त पीठ केल्यासारखं जर असं. आणि ते आपण या पाण्यात टाकलेलं आहे. आता याच्यात कसं केलं, 200 लिटर पाणी घ्यायचं. हे बघा, आपण 200 लिटर पाणी घेतलं आहे. ते आपण टाकलं आहे पहिले चुना, तो गडेवाला चुना येतो, कारण की चुना बसू दिला. चुना बसल्यानंतर आपण दुपारी वगैरे किंवा संध्याकाळी तुम्ही त्यात मीठ टाकूया. मीठ थोड्या वेळानं खली टाकायची, पाणी अर्धा पाऊण तासानं खलीसुद्धा खाली टाकून देईन. मी याची घेते, मी नीमची घेऊ शकता, सरकीची याची घेऊ शकता, मोहरीची वगैरे जे ढेप राहते ते, किंवा तिळाची हे वगैरे तुम्ही वापरू शकता याच्यात. 200 लिटर पाणी, मग 200 लिटर पाणी, त्यानंतर चुना 2 किलो, त्यानंतर मीठ, खडे मीठ 5 किलो, त्यानंतर 5 किलो हे घ्यायचं आहे तिळाची नीमची कोणची ते घ्यायची. ते हे टाकून ठेवायचं. पाण्यात टाकल्यानंतर 2 दिवस तसंच ठेवायचं. पण हलवलं तरी चालते. आता मी हलवून आणलेलं आहे, आणि हे झाडाच्या बुडात तुम्ही ड्रिंचिंग म्हणून देऊ शकता. आता हे घट्ट असलं, हे झाडाच्या बुडात पंपाने काही देणार नाही आपण, ड्रीपद्वारेही जाणार नाही. तर आपण गडव्यानं पण प्रत्येक झाडाच्या बुडात टाकतो. यानं सल्फरचं प्रमाण वाढते, पोटॅश वाढते, फॉस्फरस वाढते, नायट्रोजनचं प्रमाण वाढते आहे ना. आणि हे पूर्ण आपलं ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक शेती करतो. 2 ते 3 एकर आपण पूर्ण ऑर्गॅनिक करतो. बाकीचे आपण पूर्ण रासायनिक करतो. ऑर्गॅनिक असं काही नाही, रासायनिक करत नाही. जसं आपण हलवलं करून पाणी याच्याला तर जास्त भरलं नाही, कारण की लाईट गेली होती, पण त्या दिवशी पाणी आपण भरलं नाही. आजसुद्धा लाईट नाही आहे, कारण की आपण जे मीठ टाकू, चुना टाकू किंवा खली टाकू, त्याने ते जरासं 100 ग्रॅम 200 ग्रॅम थोडंफार पाणी वाढणार त्याच्यात प्रमाण. पहिले पाणी भरपूर पडलेलं, हे टाकल्यामुळे पाणी वाढलेलं आहे. याचा आपण उपयोग करतो झाडाच्या बुडात वगैरे देण्याकरिता. आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक असणार का आपण हे या तिकडे दिसणे आपलं वांगी मिरची जे लावली आहे त्यात आपण हे देऊन लावले सर्व. वांगी मिरची जे काही आपण लावते त्यात आपण हे औषध आपण देतो. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनने क्लिक करा. तुम्ही फणसाले देऊ शकता, फळ पिकाला देऊ शकता. जाम झालं, चिकू झालं, जांभूळ झालं, जे कोणते तुम्ही फळ पिक आहे. तर भाजीपाल्यामध्ये वांगी मिरची टोमॅटो, आता माझी गवार आहे, वांगे आहेत, मिरची आहे, झेंडू आहे, त्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता. बुडात जसं चवळी लावली होती, चवळी लावली होती, कारली लावली होती, त्यालासुद्धा आपण देऊ शकतो. आपण दरवर्षी करतो, यावर्षी आपण जास्त करून पाहिले. आता बुडात देऊ उद्या वगैरे, किंवा परवा मजुराच्या हाताने आपण देऊ बुडात एक गडवा किंवा अर्धा गडवा आपण झाडाच्या भोवताल सोडू. म्हणजे रासायनिकपेक्षा याचं चांगलं राहतं. जमिनीचा पोत खराब होत नाही, काही नाही, जमीन चांगली राहते. म्हणजे 100% घरी कमी याच्यात बनणार हे आहे. पाणी घरी तुम्हाला काय मीठ काय 5-10 रुपये, 20-25 ते 50 रुपयांमध्ये मीठ मिळून जातं. चुना झाला मला 25 रुपये किलो पडला गडेवाला. समजा 50 रुपयाचा चुना तुमच्याकडे 40 मिळू शकतो, किती मिळू शकतो तुमच्या रेटवर आहे. तुम्हाला चुना 40 रुपये मिळू शकतो, 30 रुपये 35 रुपये, जो कमी येईल तेव्हा चुना घ्यायचा गडेवाला. मीठ म्हटलं तर 50-60 रुपयाचं मीठ झालं. आणि हे तर माझ्या घरचंच झालं समजा. हे तिळाची ढेप जी आपण तयार केली, खली जे म्हणतो, खली किंवा ढेपी म्हणू शकता तुम्ही, हे माझ्या घरचीच झाली, कारण घरचेच तिळ आहे. त्याचा खर्च आहे, मला मातेरात खराब मला पण मार्केटात घेत नाही, तोच मला पण इथं वापरलेला आहे. आणि 200 लिटर पाणी, एक ड्रम, 2 दिवस आपल्याला ठेवणार, तिसऱ्या दिवशी आपल्याला देणार, बस, बाकी काहीच नाही करणार.
म्हणजे सोपी पद्धत आहे, जास्त काही खर्च नाही काही नाही. तुम्ही रासायनिक घ्यायला गेलं 2-3 हजार तुमचं औषध देतेच तो. याच्यात नायट्रोजन देऊन आलं, सल्फर देऊन आलं, पोटॅश देऊन आलं, हे अजून बाकीचे मिनरल वगैरे बाकीचे खतेसुद्धा मिळतं याच्यातून. तुम्हाला जर आवडलं असेल कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.